दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक सोलापूर शहरात प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून अस्थिधातू येणार आहेत. याशिवाय तथागतच्या सद्धम्माचे सरसेनापती प्रमुख शिष्य भंते सारीपुत्र आणि महामोगलायन यांचे अस्थिधातू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश शनिवारी जुना पुणा नाका येथे आगमन होणार आहे, अशी माहिती अस्थिकलश स्वागत समितीचे प्रमुख उपासक दाजी वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थी सोलापूरमध्ये 14 तारखेला सायंकाळी 4 वाजता अस्थि कलशाचं आगमन होत आहे. भगवान बुद्धाच्या अस्थीच्या सोबतच सारीपुत्त आणि महामोगल्यान भंते यांचंसुद्धा या अस्थी त्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीसुद्धा त्या दोन्ही रथाच्या सोबत असणार आहेत. त्या दोन्ही रथाचं स्वागत आम्ही जुना पुणा नाका इथून आम्ही 14 तारखेला सायंकाळी 4 वाजता करणार आहोत आणि रॅलीच्या रूपानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानापर्यंत ती रॅली जाणार आहे आणि तिथं त्या अस्थीचं दर्शन होणार आहे. त्याच्यासाठी अस्थी दर्शनाला येत असताना सर्व उपासकांनी उपासिकांनी आणि सोलापुरातल्या जनतेने पांढऱ्या कपड्यामध्ये हातामध्ये सुगंधी पुष्प घेऊन आणि अगरबत्ती मेणबत्ती घेऊन यावेत असे मी जाहीर आव्हान या ठिकाणी मी करत आहे. त्याचबरोबर पूज्य भंते यांचा आशीर्वाद आणि धम्मदेशना प्रवचनसुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता होईल. 15 तारखेला हे अस्थी जी आहे ती पुन्हा तुळजापूर मार्गी उस्मानाबादला ती अस्थी जाणार आहे. सकाळी 6 वाजता अस्थीचे रथ 15 तारखेला निघतील. प्रशासनाला काय आव्हान? प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो अस्थीचा भाग आहे तो खूप मोठा भारत देशाला मिळालेला एक धरोहर आहे आणि त्याचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं इथे असलेली प्रशासनाला माझी विनंती असेल की सर्व व्यवस्था जी आहे ती मग ती संरक्षणाची असेल, स्वच्छतेची असेल किंवा दर्शनाची असेल तर त्याने ती व्यवस्था करावी असं मी या ठिकाणी त्यांना मी आवाहन करतो. आम्ही कोणत्या प्रकारचं त्यांना पत्र किंवा विनंती अर्ज देणार नाही, परंतु त्यांची ती जबाबदारी त्यांना ती प्राप्त झालेली आहे. सरकारनं त्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचा त्यांनी दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी असं मी नम्र विनंती त्यांना मी करत आहे. 4000 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले. त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारी घटना म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग आहे, अशी प्रतिक्रिया भिक्षुणी धम्मचारिणी यांनी दिली आहे की सामयिक संबोधी त्यांनी प्राप्त केले, अनंत जीवनमुक्त झालेले आहे. जगामध्ये कुणीच नाही सामयिक संबुद्ध म्हणजे ह्या धर्तीवरला, आकाशातला, निसर्गातला सर्व जसं तुम्ही आज ह्याच्यातून माहिती घेताय तसं भगवंताला जाग्याला प्राप्त झालेलं आहे. एवढे महान सामयिक संबुद्ध होते आणि त्या धम्मधातू अस्थीचं खूप महत्त्व आहे की हे दुर्मिळ आहे. 4000 सालाच्या 3500 सालाचा काळ पाठीमागं गेलेला आहे आणि सोलापूरला आता इथल्या राज्याने दर्जा प्राप्त केला आहे की सोलापूर किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक हे दर्शनासाठी धम्मधातू अस्थी कलश यांचं आगमन 14 तारखेला होणार आहे. तर सोलापूरकरांनी सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून येऊन आणि भगवान बुद्धाच्या बुद्ध धम्म संघाचा आदर सत्कार करून भिक्खूचा आदर सत्कार करून भिक्खूला भोजनदान देऊन सन्मान केला पाहिजे.